मराठीत नाही शिकवत, इंग्लिश मध्ये शिकवतो. पप्पा म्हणून तुम्ही चुपचाप झोपा म्हणून. पप्पा पप्पा एकमध्ये पप्पा पप्पा तुम्ही चुपचाप झोपा म्हणतो. कारण हाजी अरे सर आलते ना, सर आलते ना. कोण आलते? सर आलते तुमच्या आरती वळवण्यासाठी. सर आलते तर मीटिंगला किती दिवस गेले तेवढ्या दिवसाचा हिशोब दे. तुम्ही आलते ना म्हणजे आरती सोडवतो तुमची. जय 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 माझे नवरा असं मी नवीन थोडच गण भारत दारूवाल्याची बायको नवऱ्याची आरती करते. खरं सांगा तेवढा माझा प्रेम आहे. कारण मी काही बायको चोरून नाही आणलो, 7 फेरे मारलो भाऊल्या भाऊत. तरी आमच्या नवरा बायकोची आरत्या चालतच राहते. 5 वाजले का मी सुख करता दुःख हरता म्हणतो, 6 वाजले का ते असं करता तसं करता म्हणतो. तसंच करते मी काय टायमावर खाले देत नाही, झगडा झाल्याशिवाय राहत नाही. मी बायकोले भेट नाही, कपडे धुणं पाणी मिस करतो. माने तर कुत्रेही फुगत नाही म्हणून रस्ते नेतो. मी आहोत साहेब तहसील मध्ये, इकडल्या गेटवर राहतो. कोणाला लागन ते याचो. फक्त विधवा बायाच काम करतो मी, दुसऱ्याच नाही करत. म्हणून म्हणतो असे बाया नसावा, बायको कशी असावी. म्हणून या बायकोले मी पहिलं पाहिलं तर चांगली दिसली, पण हसली तेव्हाच फसली. 5 मोठे फेरायला लावले लागले तिने. काय बाबा काय म्हणता बाबा. पोरग पाय पोरग कसं आहे. बाप टिलू पुलून पोरग टिलू पुलून, दोघांच्या पोटी कुत्र्याचा पिलू. हा बाबा तसं कुत्र्याचाच पिलू आहे तो, कोणच कामाचा नाही. म्हणून म्हणतो भारत माझा देश आहे ना, असंच भेटलं तर बस नाही तर वरून 18 ढोस आहे म्हणून म्हणतो देशी माझी मायन सुखाची आहे. पेला तर बस आहे तुझ्यापाशी येस आहे. जेवढा बायकोवर पिरियड नाही तेवढा याच्यावर आहे. कारण हे झोपवते आणि उठवते. कारण याच्या पायी आहे ना पूर्ण माय आजे दादे याच्यानेच गेले. कारण एवढी टाणिक आहे. बाबा मला दूध भरते ना का, हो छाती मोकळी होते. दे ना हो बापू काय अहो छाती मोकळी होते म्हणते. बोलू दे त्याला. मी का म्हणतो घरात नाही दाना माले साहेब म्हणा, दारूवाल्याची बायको सगळ्यात सुखी. काऊन सुखी, एकदाचा दारू का घराच्या बाहेर गेला तर संध्याकाळशिवाय येत नाही, आणि संध्याकाळी आला तर हळवा पडला तर सकाळशिवाय उठत नाही. मग किती सुख आहे. तरी बायकोले पट्टर चालूच. म्हणून म्हणतो जर मी जर या तुमच्या खेरगाव मध्ये मेलो ना तर माई शिडी तुम्ही सजवा, पण माझ्यावर टाकायचे फुलं थोडं तरी दारूत भिजवा. पहिला गड्ड्यात टाकायच्या अगोदर अर्धी तरी नड्ड्यात टाका, मग गड्ड्यात टाका. म्हणून असा जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं, पण भीती वाटते मरणाची दारू पिलेलं बरं. बायको अशी मी म्हणतो सासरा भेटला तर बस आहे, सगळे सोयरे माय बांधून आहे. आकड सासू जराच हेकड आहे, पण बायकोवर प्रेम आहे. म्हणून म्हणतो या नशेपायी ज्याच्या घरी दारूचा वास त्याचा शेवटपर्यंत नाश. दारू हा नरक आहे, त्याच्यात नाव स्वर्गाचा मूर्ख आहे. विकणारा मूर्ख आहे, पण पिणारा त्याच्यापेक्षा मूर्ख आहे. म्हणून या दारूने सोडा आणि चांगल्या व्यसनाला वळा. कारण बायको 2 गड्डे उचलली, 3ऱ्याचा नंबर लागलेला आहे. कोण्या मीटिंग मध्ये जाईन, टाइमवर जेवायला भेटत नाही. पैसे घेताना खूप लय दिसते, देताना उलूच देते. गेले मागू का त्याले मागू. त्याच्या बाई टेन्शन बाई पेतो बाई ना, तर भेद कोणाला नाही, फक्त भेटतो बायकोले. कपडे गिपडे मी धुतो लागल, कारण तिचं मीटिंग सरत नाही.
धन्यवाद. असं तरी संसार करू नका. लेकरा बाळाचं आयुष्य बुडते. याचं शिक्षण नाही झाला. याची आई म्हणे याला सुद्धा मराठी वाचता येत नाही तर इंग्लिश मध्ये टाकलो. 3 दिवस झाले पोरगा आला का आडू इलू इलू गुड मॉर्निंग म्हणते आले बाबा मायले. किती चांगला प्रेमाचा गोष्ट झाला. तिच्या आईले वाटते की मा पोराले कोण मारते बा रोज. अहो गुड मॉर्निंग म्हणते नाही पण असे कसे मारते जी म्हणते. थोडस एकदमच नाही राहायचं भाई. शिक्षण पहिलं शिका आणि मग विका. म्हणून म्हणतोय पाय कितनी परीक्षा लिखी दिए देसी तूने भाग्य में मेरे. अफसोस है ये डूब रहा है देसी सामने तेरे. वक्त निकालो मेरे वास्ते. मला देव धारण करायचा शौक नव्हता. बायको शिकवली म्हणून मी म्हणलो तूच उदबत्ती लाव तूच दिवा लाव आणि तुझ्या हाताने तू शेकून घे म्हणत. तेव्हा आमचे देव चेते झाले. म्हणून याच्यापासून सावधान राहा. आपली बदनामा गोल गोलाम आदिवासी बायकोप्रती एकशी नवरा राहते उपाशी. मग बायकोला ठेवते ना उपाशी नवरा राहते खुशी. ठीक आहे मग जाऊ. जय महाराष्ट्र जय शिवा जय श्यामा दादा.